महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई HOC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी रसायनी येथील राष्ट्रीय सेवा योजना NSS पथकाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। चला आपण सर्व मिळून समानता आणि एकतेचा उत्सव साजरा करूया। या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक एकता आणि संविधानातील मूल्यांवर भर देण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी बाम सेफचे संविधान प्रचारक सुजित सोनावळे यांना प्रमुख प्रवक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। आपल्या भाषणात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानातील समतेचे मूल्य यावर सखोल मार्गदर्शन केले। तसेच जीवन जगण्याचा अधिकार असो किंवा मूलभूत अधिकार असो यांसारख्या ठराविक मुद्द्यांवर प्रकाश टाकत भारतीय संविधानातील परिच्छेद व कलमानुसार थोडक्यात समजावून सांगितले। सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत त्यांनी भारत व अमेरिका या दोन्ही देशाच्या संविधानातील फरक स्पष्ट करून सांगितला। आता संविधानाचं आर्टिकल 21 जे आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 21 जर तुम्ही वाचलं तर नो पर्सन शॅल डिनाय हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ। जे 50 मिनिटाचं भाषण जे संविधान सभेत बाबासाहेबांनी दिलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा मुद्दा क्लिअर केला की अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी आहे, नाही असं नाही, तिथे पण आहे। बट तिथला आर्टिकल जर तुम्ही वाचलं तर तिथे काय लिहिलेलं आहे, नो पर्सन शॅल डिनाय हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ। भारतीय संविधानात काय लिहिलंय, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ। काय फरक आहे दोघांच्या मध्ये? भारतीय संविधानामध्ये असं लिहिलंय की कोणत्याही व्यक्तीचा जीवन जगण्याचा अधिकार आणि त्याचं स्वातंत्र्य, लिबर्टी जे आहे आणि फ्रीडम आहे, तिथे लिबर्टी लिहिलंय। लिबर्टी म्हणजे काय आणि फ्रीडम म्हणजे काय? तर फ्रीडम म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य, तुम्ही काय करा। फ्रीडम म्हणजे ऍब्सोल्यूट, फ्रीडम इज अ ऍब्सोल्यूट कन्सेप्ट, you can do anything, but liberty is not absolute. लिबर्टीचा अर्थ काय, तुम्हाला फ्रीडम आहे पण ते ऍब्सोल्यूट नाहीये। इट इज सब्जेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन, इट इज सब्जेक्ट टू द लॉ, बिकॉज नो वन इज अबोव द लॉ, रूल ऑफ लॉ। अर्थ जो आहे हा सोशलिझमचा आहे, म्हणून तो आर्टिकल 39 जो आहे हा संविधानामध्ये इन्क्लूड केलेला आहे। पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे टोटल 22 पार्ट्स आहेत। आणि या कार्यक्रमाला महात्मा एज्युकेशन सोसायटी पिल्लई HOC कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जगदीश बाकल सर, प्रोफेसर अमर मंगे सर आणि प्राध्यापक विक्रम पवार सर, कर्मचारी अनिल कांबरे, पत्रकार राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले। 9 एप्रिल 2026 रोजी महाविद्यालयाच्या कॉन्क्लेव्ह 1 सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी राहुल जाधव, रसायनी।